महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंड्यापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगत राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसाच्या नवसंकल्प शिबिराची सांगता रविवारी 19 जानेवारी रोजी झाली. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी पक्षाला कशा पद्धतीने पुढे न्यायचे आहे याचा कानमंत्र देतानाच इकडे तिकडे करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता तयार करून त्याच्यावर 25 कार्यकर्त्यांची जबाबदारी सोपवा. प्रभागात 50 कार्यकर्ते तयार करा. यातून 25 कार्यकर्त्यांची फळी उभी राहील. राज्यातील प्रत्येक महानगरपालिकांमध्ये अशी यंत्रणा तयार केली तर निवडणुकीत पक्षाला फायदा निश्चित होणार आहे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. तर पक्षाची मर्यादा ओळखून कार्यकर्त्यांनी श्रद्धा आणि सबुरीने पक्षवाढीसाठी काम करायचे आहे. पक्षाबद्दल एक नवीन विश्वास आणि आस्था निर्माण करण्याचे काम करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर 5 महिन्यातच दादांच्या नेतृत्वाखाली पराजयाचा विजय करून दाखवला. त्याबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले. पक्षाला विधानसभेत जो स्ट्राईक रेट दिला त्यापेक्षा जास्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळवून द्यायचं आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले. आता संघर्षाचे दिवस संपले असून आपल्याला उद्याच्या 25 वर्षाच्या पक्षाचा भक्कम पाया या शिबिरातून घेऊन जायचा आहे. इथला विचार चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचला जाईल आणि वेगवेगळे कार्यक्रम केले जातील असेही सुनील तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तुम्ही पण पुण्याच्या एका चौकामध्ये एक दिवस एक तास 2 तास बसून तुम्ही तिथे पक्ष नोंदणी करा. आम्ही कुठे करतो, नागपूरमध्ये, कोणी कुठे करा, सगळे जावा आणि आपापल्या चौकामध्ये बसून पक्ष नोंदणीचं काम चालू करा. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही लोक टाळ्या नको वाजवा. तुम्ही ज्यांनी टाळ्या वाजवली तुम्ही स्वतः काय केलं आजपर्यंत त्याचं आत्मचिंतन करा. टाळ्या वाजवतात, फोटो काढायचे, सगळे येतात, काय हे ते, कोणी काय किती काम केलं सगळ्यांना पाहिजे. साहेब आम्हाला पक्षाचा उपाध्यक्ष करा, आम्हाला कोणी सचिव बनवा, आम्हाला महासचिव बनवा. अरे महासचिव पक्षाच्या एवढा मोठा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महासचिव ज्यांच्याकडे सचिवांच्या लेटर, उपाध्यक्षांच्या लेटर आहे त्यांनी आजपर्यंत काय काम केलं जरा आत्मचिंतन करा. आम्ही हिशोब नाही मागत, तुम्ही सेल्फ ऑडिट करा. किती लोकांनी किती काम केलं आहे आम्हाला काय सांगतात. असेच अजितदादा नाही बनले, असेच सुनील तटकरे नाही बनले, हसन मुश्रीफ इथपर्यंत नाही पोहोचले, की दिलीप वळसे पाटील नाही पोहोचले. काहीतरी म्हणजे त्यांनी हेलपाट्या घालले असेल ना. असाच काही सहज काही नेता नाही बनून जाता. फक्त म्हणजे सगळ्यांना म्हणजे आता टाइम आला तर आमदार आमदार आमदार, किती आमदारांची जागा आपण भरणार. मी असं नाही म्हणत आमदार व्हायचं नाही. काम केलेला अनेक लोक आहे, अनेक लोकांचा खूप श्रम आहे, मेहनत आहे. त्याशिवाय पक्ष एवढीपर्यंत नाही पोहोचत. पण सगळ्यांना सगळ्या गोष्टी एकाच वेळी कसं देता येईल ही पण आपल्या सगळ्यांनी समजलं पाहिजे. दादाची मर्यादा आहे, पक्षाची मर्यादा आहे. त्या मर्यादाच्या अंतर्गत आपण सगळ्यांनी काम करावं एवढंच माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. फक्त शिर्डीच्या बाबाचे दर्शन तर घेतलेच पाहिजे, आपण केले असेल सगळ्यांनी. पण त्याच्या पलीकडे जाऊन श्रद्धा आणि सबुरी हे वर्ड जे लिहिलेलं आहे बाबाच्या आजूबाजूला, ते श्रद्धा तर आहे पण सबुरी पण ठेवा. पण पक्षासाठी एवढा उत्साहाने काम पण करा ही माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. पक्षाचा भवितव्य उज्ज्वल आहे, पण त्या उज्ज्वल भवितव्यांच्यासाठी खूप सारा मेहनत करण्याची गरज आहे. आणि आपला ध्येय धोरण आणि दिशा जे मी काही 2-4 वाक्य तुम्हाला का सांगितले, 2-4 काय गोष्ट सांगितली त्याचं कारण आहे की पक्षाचा सेक्युलर इमेज ही कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल. बाकीचे लोक आपल्याबद्दल कशी दिशाभूल करतायत, कसं त्या लोक म्हणजे डुप्लिकेट भूमिका करून तरी लोक त्यांच्याकडे ते वळवतात.
हे आपल्याला त्याला म्हणजे उघड करायचं आहे आणि आपला पक्षाबद्दल लोकांच्या मनामध्ये एक नवीन आस्था, एक नवीन विश्वास हे तयार करण्याची गरज आहे. एवढंच मी बोलतो. तुम्हा सगळ्या लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना इथे 2 दिवस पाहून बरं वाटलं. दादाची संकल्पना आहे आता विभागीय शिबिर घ्यायची, चांगली संकल्पना आहे. पण त्याचबरोबर माझी आपल्याला एक विनंती आहे. सुनील भाऊ तुमच्याशी बोललो नाही आहे त्या विषयावर, पण आपण 4-5 विभागाचे विभागीय प्रमुख पण नेमावे. कारण काय होते ते त्या प्रमुखांना किमान तरी त्या 6-7 जिल्ह्यामध्ये जाण्याची एक जास्त संधी मिळेल, काही जबाबदारी राहील. तिथल्या लोकांनाही सांगा, त्या जिल्हाध्यक्षांना, की विभागीय प्रमुखांच्या कडून थ्रू तुमच्याकडे उद्या चला काय मागायचं असेल तर त्या विभागीय प्रमुखांना तेव्हाच महत्त्व राहील. खास करून मी विदर्भाच्या हिशोबाने का म्हणतोय की विदर्भाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एवढा कधी पण लक्ष जास्त राहिलेला नाही. काय त्याचे कारण आहे, त्याचा इतिहास आहे. मी काही त्याचा दोष नाही देत, कारण आता बोलायला गेलो तर पण 99 पर्यंत जावं लागेल. आणि 99 मध्ये आपण काँग्रेस बरोबर युती केली. सगळ्या लोकांना सोपंच वाटलं की हाच मार्ग चांगला आहे. कोकाटे साहेब मी सांगतो परत, 99 मध्ये माझी पर्सनल इच्छा होती की आपण त्यावेळीस काँग्रेसपासून बाहेर पडलो होतो, वेगळी आपली भूमिका होती, काँग्रेसच्या विरोधात लढलो होतो. तरीही आपण जाऊन मुश्रीफ साहेब तुम्ही सगळ्या लोकांनी सोपा मार्ग स्वीकारला, दिलीपराव तुम्ही सगळे आहात त्यामध्ये. नाही पटकन नाही काँग्रेस बरोबर करा, सरकार बनवा. त्यावेळेस वाजपेयीजी जी ऑफर होती की BJP, शिवसेना आणि NCPची सरकार इथे करा आणि दिल्लीमध्ये तुम्ही NDA मध्ये सामील व्हा. NDA मध्ये जर सामील तिथे झालो असतो आणि इथे जर आपण त्यावेळेस NDA मध्ये गेलो असतो तर काँग्रेस पक्षाचा त्यावेळेस म्हणजे हळूहळू पूर्णविरामच झाला असता. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. इतिहास फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही त्यावेळेसची स्थिती होती. आपण सोपा मार्ग स्वीकारला, त्यामुळे आपला पक्ष वडाच्या सावलीच्या खाली आपला पक्ष, कारण काँग्रेस मोठी होती, आपण त्याच काँग्रेसचा हिस्सा होतो आणि काँग्रेस बरोबर आपण लढत गेलो. त्यामुळे त्या आपला पक्षाची ग्रोथ जे सावलीच्या खाली आपण वाढू शकलो नाही त्याचा पण एक परिणाम आहे. पण आता एक मोकळा श्वास घेण्याचा आपल्याला प्रसंग लाभलेला आहे. त्याचा भरपूर आपण फायदा घेतला पाहिजे, पक्ष वाढवला पाहिजे आणि या NDA मध्ये राहून आपण NDAलाही मजबूत करू आणि आपल्या पक्षालाही बळकट करू. एवढंच शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. निवडणुकीच्या नंतर वातावरणाला सामोरं जाण्याची दाखवलेली प्रचंड राजकीय हिंमत ही नजरेसमोर ठेवूनच उद्याची वाटचाल आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी करायची. खरं आहे, अनेक वक्त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या की आता पक्ष पुन्हा सत्तेवरती आला, गर्दी वाढली. चव्हाण साहेब म्हणायचे घराच्या बाहेर चपला किती जास्ती आहे त्यावरती त्या माणसाचं नेतृत्वाचं मूल्यमापन होतं. आणि घराच्या बाहेर जितक्या चपला बाहेर असतील याचा अर्थ तो नेता समाजामध्ये जितका रूढ असेल त्याचा अर्थ होतो. आता परत पूर्व मूडवरती आले एवढं तुम्ही समजून चाला, बाकी काय नाही. हे बोलणं अभिप्रेत होतं आणि ते आलं म्हणजे आता जे 4 महिन्यामध्ये झालं बाबासाहेब ते आता पुढे कंटिन्यूड आहे, काय काळजी करू नका. पण त्यांनी जो मला प्रश्न विचारला तो अगदी योग्य आहे की जिथे सवय नसेल, जिथे नसेल तिथं काय आहे. पण गर्दी आणि तुम्ही हे अतूट असं नातं आहे, ते कालही होतं, आजही राहील आणि उद्या भविष्यामध्ये राहील. याच्यात कोणाच्या मनामध्ये काय शंका अडकते कारण. पण हे सहजासहजी होत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावरची गर्दी कोणाच्याकडे येते असा भाग नाही. काही माणसं पदांच्यामुळे मोठी होतात आणि काही माणसांच्यामुळे पदाची उंची वाढते. तुम्ही त्याच्यातले आहात की तुम्ही त्या पदाची उंची अनेक वेळेला मोठ्या शिखरावरती नेऊन ठेवले म्हणून तुमच्या भोवतालचं वलय हे त्याच पद्धतीने अधोरेखित पद्धतीने टिकत राहील. त्या वलयाचा आम्ही किती फायदा घेतो आहोत, त्या वलयाचा योग्य पद्धतीने उपयोग करत संघटनेच्या बांधणीच्या कामाला काय पद्धतीने आम्ही वाहून घेतो आहोत याच्यावरती संघटनेचं महत्त्व उद्याच्या कालावधीमध्ये ठरणार आहे. म्हणून मी सांगितलं की आजची वाटचाल ही राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. 237 संख्याबळ घेऊन ज्याला सरकार चालत असतं
त्याला एका बाजूला क्रिया होत असते आणि दुसऱ्या बाजूला प्रतिक्रियासुद्धा उमटत असते. या दोन्ही गोष्टीकडे तितक्याच गांभीर्याने, समंजसपणाने, व्यवहारवादीने बघत आपल्याला जर काय पुढची वाटचाल करायची असेल तर अनेक वेळेला त्याच्यातून कशा पद्धतीने आपल्याला पुढं जायचं आहे त्याची दिशासुद्धा सापडू शकते. दिशा सापडणं म्हणजे सरळ रस्त्याने जाणं म्हणजे दिशा सापडणं असं नव्हे. वळणावळणाच्या रस्त्यावरनं सुद्धा इप्सित स्थळावरती पोचता येतं. हे नेतृत्वाने दाखवलं आहे, आपण सर्वांनी कष्टाने म्हणून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागेल. प्रत्येकाला जबाबदारी अनिल भाईदास पाटील संघटनेमध्ये घ्यावीच लागेल. उत्तर महाराष्ट्र सुद्धा मोठा आहे. विदर्भामध्ये तर प्रफुल्लभाई लक्ष घालतातच. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आहे. मराठवाड्यामधले सगळे दिग्गज नेते आहेतच. आज अलीकडच्या कालावधीमध्ये निर्माण झालेली सामाजिक समस्या ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे. त्याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका अडत काही कारण नाही. त्यामध्ये कदाचित पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर त्याच्यातून सुद्धा योग्य ती वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं नेतृत्व विचाराचं प्रगल्भ नेतृत्व आहे. या कठीण कालखंडातून सुद्धा आपल्याला भवितव्याची वाटचाल करायची असेल तर थोडंसं संयमी भूमिकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने काम करावं लागेल. त्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करू. धनंजय 14 ते 19 जसं काम केलं, मी प्रदेशाध्यक्ष होतो, मी वरिष्ठ सभागृहामध्ये होतो. आता पुन्हा तसंच काम करावं लागेल. तसंच जरासुद्धा सुटका नाही. खरंच सांगतो, जरासुद्धा सुटका नाही. विरोधी पक्षनेता होतो माणूस, तो पुन्हा राज्यामध्ये पक्ष सत्तेवरती आणण्यासाठी करायची मेहनत करण्यासाठी होत असतो. ती प्रक्रिया संपली, ते फेज झालं. आता दुसरा फेजमध्ये आपण आलो. पुन्हा ट्रान्समध्ये मागे नका जाऊ. तुम्हाला आदनामांना पाठीमागे जायची सवय आहे, आता नका जाऊ. आता पुढे जायचं आहे. मागे वळून बघायला लागतंच. राजकीय जीवनामध्ये मागे वळून आपल्याला बघावं लागत असतं. पण मागे वळून पाहत असताना उद्याची भवितव्याची पुढची वाटचाल करायची आहे. आणि जबाबदारी कधी टाळता येत नाही. जबाबदारी न टाळता आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं. काल माणिकरावांनी सुद्धा उत्तम भाषण केलं. आम्हाला वाटलं की पहिल्यांदाच पक्षाच्या शिबिरामध्ये बोलत आले, कारण यापूर्वी संधी नाही मिळाली, पण बोलले चांगलं. धेरवळ साहेब तर बोलण्याबद्दल प्रसिद्धच आहेत. कुठे आहेत ते? तर त्यांनी सुद्धा योग्य पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी केली. अदितीने केली असेल, नभाबाई तुम्ही केलीत. शेवटी प्रत्येकाची एक वैचारिक मांडणी आणि प्रत्येकाची एक धाटणी आहे. त्याच्यातून आपल्याला पुढची वाटचाल यशस्वीपणे करायची आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेला 50% महिलांची लोकसंख्या आहे, महिला भगिनीच्या आशीर्वादातून राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महिलांचं संघटन असेल, युवकांचं संघटन असेल, युवतीचं असेल, फ्रंटल सेलचं असेल, ज्या समाजाच्या बद्दलच्या एक भावना आपण या ठिकाणी व्यक्त केल्या, त्या अल्पसंख्याक सेल असेल, सामाजिक न्यायाचा सेल असेल, कल्याणाकडे नेतृत्व करत असलेला ओबीसीचा सेल असेल, आपल्याला सर्वांनाच या सामाजिक अभिसरणाकडे एका वेगळ्या दिशेने बघत उद्याची वाटचाल त्या ठिकाणी करायची असेल तर आपल्याला काही कार्यक्रम ठरवावे लागतील. काल सर्वांना विचार मांडण्याची संधी दिली. आज सांगतोय की 26 जानेवारीपर्यंत आपापल्या संघटनेची उद्याचे कार्यक्रम काय असावेत हे ज्यांच्यावरती आज जबाबदारी आहे त्यांनी माझ्याकडे त्यांना काय वाटते ते सांगावं. तोपर्यंत माझ्याकडून प्रफुल्लभाईंच्या जवळ, दादांच्याजवळ चर्चा करून एक कार्यक्रम निश्चित केला जाईल. महिलांसाठी सुद्धा दिला जाईल, युवकांच्यासाठी दिलं जाईल, युवतींसाठी दिलं जाईल. हे जे काय वेगवेगळे सामाजिक सेल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दिलं जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण सेल दिलेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा एक कार्यक्रम देऊन जबाबदारी निश्चित केली जाईल. कारण कोणतरी म्हणालं की पक्षाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी काय, उपाध्यक्षांची काय, सरचिटणीसांची काय, संघटक सचिवांची सुद्धा काय, जबाबदारी तर द्यावीच लागेल. पण ज्या वेळेला पक्षाची वाटचाल पहिल्या वर्षभरामध्ये करायची होती त्यावेळेला ज्यांना सामावून घ्यावं लागत होतं त्यांना आपण नेमणूक दिली. पण तरीसुद्धा त्यांची अकाउंटेबिलिटी पक्षाकडे राहिलीच पाहिजे. शेवटी त्या अकाउंटेबिलिटीशिवाय ज्याला जे काय काम दिलं असेल त्यांनी तेवढा पुरता सीमित का होईना, होय प्रदेशात सरचिटणीस आहे म्हणून एखाद्या विधानसभा मतदारसंघापुरती किंवा एखाद्या तालुकापुरती जबाबदारी दिली म्हणजे कमीपणा असं मानून चालणार नाही. ती दिली असेल कारण आपल्याकडे 25 सरचिटणीस आहेत. सर्वांना सर्वार्थाने सगळीकडे काम देता येईल अशातलं का भाग नाही. त्याही कामाच्या मध्ये आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. माजी आमदार महोदय आहेत, निवडणुकीमध्ये दुर्दैवाने अपयश आलेले आपले काही सहकारी आहेत. या सर्वांना सोबत घेत उद्याची योग्य रीतीने वाटचाल करण्याची भूमिका आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि अधिक बोलून मी आपला सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही. नवीन पर्व ज्यावेळेला आपण म्हणतो त्या नवीन पर्व एका विशिष्ट वळणावरती येऊन पडलेला आहे. त्याच्यातलाच दृष्टिकोनातून एक कार्यक्रम हा ह्या 31 जानेवारीपर्यंत हा दिला जाईल. सभासद नोंदणीचा कार्यक्रम हा 31 मार्चपर्यंत झाला पाहिजे. किती कोटी सभासद, किती लाख सभासद
हे आजच या ठिकाणी बोलण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने करण्याचा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन जवळपास आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि पक्षाने रौप्य महोत्सव गाठलेला आहे. एका अर्थानं आपला पक्ष 25 वर्षाचा झालेला आहे म्हणजे ऐन तारुण्यामध्ये म्हणजे आलेला आहे. आता त्याचा सळसळतं उत्साहाचा ताकदीचा उपयोग राज्याच्या देशाच्या विकासाच्या सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. परवा मला प्रफुल्लभाई पण म्हणले अजित एकदा ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये एखादा शनिवारीच ना शुक्रवारी किंवा शनिवारी नॉर्थची जी राज्य आहेत जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे पक्षाचे आमदार आहेत अशा ठिकाणी आपण आम्ही जाणार आहोत आणि तिथल्या सगळ्या आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना बोलून त्यामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा विनिमय करणार आहोत की त्यांनाही असं वाटतं कामा नये की आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही दुर्लक्ष करतायत असंही त्या बाबतीमध्ये होता कामा नये. त्याच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण हे महाराष्ट्रातलं जे काही झालं ते तुम्हाला माहिती आहे परंतु अरुणाचल विधानसभेत देखील आपले 3 उमेदवार आमदार निवडून आलेले आहेत ते सुद्धा मोठं यश होतं. निक कामिन त्याच्यानंतर लिखा सोनी आणि टोटो टाटुंग असे 3 जण विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत. तिथं पण 6 लोक फार कमी मतांनी हरले. त्याच्यामध्ये तिथं सगळे मिळून आपल्याला 10.43% मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली खरेच अभिमानाची बाब आहे. आणि एकंदरीतच आपल्याला आमचं सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळून आपल्याला द्यायचा आहे. आणि त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य संख्या वाढून पक्षाला एक व्यापक जनाधार मिळवून देण्याचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे. लोकसभा विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला पूर्ण ताकदीनं उतरायचं आहे. त्यासाठी तुम्ही आपण सगळेजण मिळून काम करायचं आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या बळावर पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी कायम काम करीत राहीन हा देखील शब्द या निमित्तानं देतो. मी दुसरं एक तुम्हाला सांगतो की माझ्या जसा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही काही लोकांनी दौरे केलेले होते तशाच पद्धतीचे दौरे महाराष्ट्रामध्ये आम्ही करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं थोडं ज्या बाबतीमध्ये जिल्हाध्यक्ष किंवा काही जण कमी पडत असतील किंवा काही त्यांना अडचण असेल तिथं काही ठिकाणी पदाधिकारी बदलले जाणार आहेत. काही ठिकाणी आपल्याकडं कुणीच तिथं नाही आहे किंवा ही भूमिका घेतल्यानंतर काही आपल्याबरोबर आले म्हणून ते कंटिन्यू तिथं राहिले आणि त्यांना कशाला आता काढायचं. पण आता मात्र आपल्याला उद्याची 5 वर्षाची आखणी करायची जुळवणी करायची आपली सगळ्यांचं ती कामाची एक पद्धत करायची. त्यामुळं काही बाबतीमध्ये मात्र मग त्याच्यामध्ये महिला असतील युवक असतील युवती असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल इतर सेल असतील त्याही संदर्भात आम्हाला निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि ते आम्ही घेणार आहे. दुसरी गोष्ट काही जिल्हाध्यक्षांना मी सांगितलं होतं तुम्ही नका या भानगडीत पडून उभं राहण्याच्या उभे राहिले डिपॉझिट जप्त झाली परत बारकी तोंड घेऊन येतात. दादा आता जाऊ द्या आता चुकलं आमचं आता घ्या. आता काही पदर पण फाटलीत सगळे पदरात घ्यायची सारखी परिस्थिती राहिली नाही. त्याच्यामुळं कुणाला काही घेतलं जाणार नाही. एकदा त्यांना कळलंच पाहिजे शिस्त काय असते ते आणि त्या पद्धतीनंच त्यांना वागवलं जाईल. ह्याची पण नोंद ह्या शिबिराच्या निमित्तानं ज्यावेळेस आपण घड्याळ तेच पण वेळ नवी हे आपण म्हणतो त्यावेळेस आपण ह्या गोष्टीची पण नोंद आपण घ्यावी. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारावरच आपल्याला काम करायचं आहे आणि महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपण बदल होऊन देणार नाही. मात्र शहरी भागाच्या करता देखील सुनीलजी काल जे काही आपण ऐकलंय 2 दिवसात त्याच्यामध्ये थोडंसं आपण चिंतन वगैरे करून काय आणखीन बदल केले पाहिजेत तशा पद्धतीनं कारण नजीबने काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या खरोखरीच योग्य होत्या. वास्तविक 99 ते
15 वर्ष पहिली आणि नंतर काहीतरी 17.5 वर्ष होम खातं आपल्याकडे होतं. वास्तविक गृह खातं शहरी भागात खूप काही करू शकतं, पण दुर्दैवाने आपल्याला ते करता आलं नाही. किंवा मुंबईसारखं पालकमंत्रीपद पण आपल्याकडे जवळपास 15-1 वर्ष होतं, पण त्याचाही आपल्याला म्हणावा असा फायदा करता आलेला नाही आहे. हे आता मागचं काढण्यात अर्थ नाही, पण ही फॅक्ट आहे. राज्याचं हित, सर्वसामान्यांचं कल्याण आणि आपल्या पक्षाची वाढ हेच आपलं सगळ्यांचं टार्गेट असलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अल्पसंख्याक विभाग आणि अवकाफ हा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. आणि त्याच्यामुळं या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांनी दत्तामामाला भेटत चला, मला भेटत चला, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटत चला आणि काय काय गोष्टी केल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत. काही गोष्टी आपण मागे केल्या, परंतु तेव्हा वेळ फार कमी होता आणि त्याच्यातून आम्हाला त्याची अंमलबजावणी ठराविकच भागामध्ये थोडीफार करता आली. ते पण जरा दुरुस्त करण्याचं काम. आणि हा पक्ष सर्व जाती धर्माचा आहे, इथं कुठलाही भेदभाव होत नाही, अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या कृतीमध्ये दिसलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा नेत्यांचा नाही, तर तो कार्यकर्त्यांचा म्हणून ओळखला जावा. आपल्याला बऱ्याचदा असं संबोधलं जायचं, वेगवेगळे सरदार हे त्या भागातले गोळा केले आणि त्यांचा झालेला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं मागं बोललं जायचं. तसं नाही आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षाच्या सर्व संघटनांचा अधिकाधिक विस्तार हा त्या प्रमुखांनी केला पाहिजे. नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोकांच्या मध्ये फिरण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.